रामकृष्ण हरी. ज्यावेळेस काळाची ओढी पडेल त्यावेळेस जी काही नातीगोती आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, आईवडील आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, ही सर्व काही आहे. पण ज्यावेळेस काळ येतो आणि घेऊन जातो त्यावेळेस कोणी नाही कोणाचं. हे एकला जन्माला आला, एकट्यालाच जायचं असतं. जन्माला आल्या येताना काही कर्माची दोरी घेऊन येतो, जाताना सत्कर्माची शिदोरी घेऊन जायचंय, फक्त एवढंच. सत्कर्म घडायला पूर्व पुण्याचा साठा असल्या कारणास्तव सत्कर्म घडतं. आणि ज्यांच्याकडे पुण्याचा साठा नाही त्यांच्याकडं कर्मच घडतं. आणि कर्मामध्ये कर्म करत असताना त्यातच माणूस संपतो. आणि संपल्यानंतर हे मायक आहे, मुलं आहेत, पत्नी आहे, हे सर्व आहे. हे फक्त रडण्याशिवाय, शोक करण्याशिवाय दुसरं काही व्याख्या करत नाहीत. एखादा मुलगा तरुण्य गेला त्याचा फक्त शोकच असतो, फक्त कर्तव्यच. आता आमचं कसं व्हायचं, हाच फक्त हेतू असतो. आणि ज्यावेळेस प्रयाण काळेत जाण्याचा मार्ग वेगवेगळा प्रत्येक जणाचा ठरलेला आहे, त्या मार्गाने जातोच. ज्याचं आयुष्य कालखंड ठरलेला आहे त्याप्रमाणे जाणार. आणि भगवंताने सर्व काही सामग्री दिलेली आहे. ते सामग्रीचा वापर करायचा आहे. आणि जो ज्ञानाची सामग्री शिदोरी उडून ठेवलेली आहे, ती शिदोरी वाटायची आहे. साधू संत ज्ञानदान करतात आणि ज्ञानदान करणं ते तुकाराम महाराज म्हणतात, देवग्या फुका, देवग्या फुका, नलगे रुका. देवाहून कुणाचं पडलंय. प्रत्येक जण कर्मामध्ये आधीन असल्यामुळं देव म्हणजे काय हेही कळत नाही त्यांना. महाराज म्हणतात, मुखे नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मुखाने नाम आणि हातात मोक्ष आहे. कर्माधीन असल्यामुळे माणूस ह्या गोष्टीला सर्व विसरलेला आहे. आणि त्यामुळंच दुर्घटना घडतात, परिस्थिती भयान निर्माण होते. संस्कृतीचा वारसा नसल्यामुळं इतकं भयान अवस्था म्हणजे वडिलाला जायच्या ऐवजी वडिलाच्या आधीच मुलगा जातो. ह्याच्या पलीकडं शोकांतिका काय असू शकते. ते वडिलांचं ऋण आहे, तो ऋण असणारा मुलगा फेडू शकत नाही. ही एक वडिलांचं त्याच्यावर कर्ज होतोय. ह्या गोष्टीला कुठंतरी आळा घातला पाहिजे. विवेक विचारधारणा धरली पाहिजे. आणि विवेक विचारानुसार ज्यांच्याकडे विवेक विचार आहे, सद्विचार आहे, आणि त्यांच्यापासून असणारा हे घातचक्र सुद्धा लांब चालतं.
घातचक्र जवळ येऊ शकत नाही. आणि ज्यांच्याकडं अविचार आहे ते विचार, ही जी काही घातचक्र आहे ते त्याच्या अगदी जवळच असतंय. जीवन जगत असताना ह्या गोष्टीचा तंतोतंत प्रमाणे विचार केला पाहिजे. कारण मनुष्य देहचा असा अनमोल आहे, तर कधी न मिळणार आहे. 184 फेरा फिरून हा देह मिळलेला आहे. ह्या देहाची किंमत केली पाहिजे. जे अज्ञानी आहेत ह्या देहाची किंमत नाही त्यांना. आपण मागच्या व्याख्यान मालिकेमध्ये बोलून गेलो की हे याच देहानं मोक्ष प्राप्ती आहे आणि याच देहानं नरक प्राप्ती आहे. हे ठरवायचं आहे आपण कुठल्या गोष्टीची प्राप्ती करायची आहे. माणूस विचार करतो काळ आणि वेळ संकट आल्यानंतर मी असं केलं असतं म्हणून माझं बरं झालं असतं, मी ऐकले नाही. पण त्यावेळेस तुझा अहंकार बोलत होता मी हे करू शकतो. आणि ज्यावेळेस ते कुणाचं न ऐकल्यामुळं दशा निर्माण झाल्यानंतर त्याला असं वाटतं की मी यांचं ऐकलं असतं बरं झालं असतं. मग हे उदाहरण कुठेही असो एकच पडतंय. ऐकून घेण्याची वृत्ती नसल्यामुळं, कारण ह्याला कारण एकच आहे, दुर्विचार. जे सद्विचार असतात ते सद्विचारी लोक ऐकतात आणि दुर्विचार ज्याच्याकडे आहेत ते लोक ऐकत नाहीत. कारण का हित काय आहे हे त्यांना त्यात कळतच नाही म्हणून ते ऐकत नाहीत. एखाद्या गोष्टीनं माणूस चांगली गोष्टी सांगतो पण ऐकून घ्यायची वृत्ती नसते. आणि ज्याच्याकडे सद्विचार आहेत लोक सांगतात ते ऐकून घ्यायच्या पात्रतेचा असतो. म्हणून कुठली गोष्ट करत असताना सद विवेक आणि विचार साधू संतांच्या संगतीमुळे मिळतो. संगत हे चांगल्याचीच केली पाहिजे तरच जीवनाचा सार कळतो. आणि दुर्जनांच्या संगतीला विनाश होतो, सज्जनाच्या संगतीला परमानंद सुख प्राप्त होतं, विनाश होत नाही. याच्यासाठीच अंतःकरणामध्ये सदैव सद्विचार ठेवला पाहिजे. चांगल्याची संगत केली पाहिजे. समोरचे व्यक्ती सर्व माझे भाऊ आहेत असं समजलं पाहिजे. जी काय वडील आहेत त्यांना मान दिला पाहिजे. प्रत्येक जणाचा आदर करता आला पाहिजे. आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपलं प्रपंचचा गाडा व्यवस्थित हाकता येतो. आणि ज्यांना विचार नाही आणि त्यांना कोण सांगतही नाही, पुढं काही कालांतराने मोठ्या संकटाला ते त्यांना सामनं जावं लागतं आणि त्याचं त्यांचा गतप्राण व्हायची वेळ येते. या व्याख्यान मालिकेमध्ये एकच आपल्याला शिकायचं आहे की आपला बुद्धीचा जो ज्ञान आहे त्याचा अहंकार नाही झाला पाहिजे. दुसऱ्याचे विचार ऐकून घ्यायची वृत्ती पाहिजे. त्यातून हित काय आहे अहित काय आहे हे ओळखता येतं. त्याप्रमाणे आपल्याला निर्णय घेता येतात. आणि निर्णय काही गोष्टीप्रमाणे थांबावं लागतं, काही वेळेस पळावे लागतं. मात्र ज्यांच्याकडे साधू संतांचे विचार आहेत
ते मात्र थांबत नाहीत आणि त्यांची मुळाचे ते विवेक विचाराचे असल्या कारणास्तव त्यांना थांबण्याची गरज नसते आणि थांबू शकत नाही ते, आणि त्यांच्याकडं हे घातचक्र येऊ शकत नाही. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.